नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकेच्या विरोधात पालक आक्रमक, दुसऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी. वरवंडमधील कवठीचा मळा येथील सरकारी शाळेमध्ये बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षिकेच्या विरोधात पालक आक्रमक झाल्याचे दिसून आले. नवीन शिक्षिकेच्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये दहशत असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. सर्व पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी. पाहूयात सविस्तर रिपोर्ट. नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मी आहे आज दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी असलेल्या कवठीच्या मळ्यामध्ये. कवठीच्या मळ्यामध्ये एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या ठिकाणी 1ली ते 4थी शिक्षण दिलं जातं. आता शिक्षण दिलं जातं 1ली ते 4थी हा जो वर्गपट आहे किंवा हे जे शिक्षण आहे हे पहिलं गोष्ट तर हा शिक्षणाचा पाया मानला जातो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षणाची मेख रोवली जाते आणि त्याच्यातूनच विद्यार्थी घडले जातात. आता या शाळेमध्ये घडलेला प्रकार म्हणजे शिक्षक आणि पालक यांच्या वादामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, जे काय विद्यार्थी गेल्या एक 15-20 दिवसापासून जे काय भोगतायत, ज्या दहशतीखाली आहेत, तो प्रकार या शाळेमध्ये घडत चाललेला आहे. आता या ठिकाणी जो काय प्रकार झालेला आहे, आपल्या बरोबर या ठिकाणच्या शाळेचे जे काय विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक आहेत ते पालक या ठिकाणी आहेत. आपण त्या पालकांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात की नक्की काय प्रकार चालू आहे या ठिकाणी आणि कशा प्रकारे हा जो विषय चालू आहे आणि किती दिवसापासून तुमचा हा विषय चालू आहे. आज 14 ऑक्टोबर पासून इथं नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली होती. त्यानंतर इथं येथील शिक्षणाचा दर्जा आहे ना हा पूर्ण खालावला गेला. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये जे नातं पाहिजे होतं ते नातं निर्माण न होता विद्यार्थी इथला प्रचंड दहशतीखाली गेला आणि विद्यार्थ्यांनी घरी येऊन पालकांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली की बाबा नवीन आलेले जे शिक्षक आहेत ते शिक्षक आम्हाला व्यवस्थित शिकवत नाहीत, वारंवार फोनवरती बोलतात आणि फोनवरती डिस्टर्ब केल्यानंतर आम्हाला मारण्याचे प्रकार होतात. यामुळं विद्यार्थी पूर्ण दहशतीखाली आज इथं पूर्ण म्हणजे शाळेत येतच नव्हता. मग 8 दिवस आम्ही विद्यार्थी बंद केले. नवीन जोपर्यंत शिक्षक इथं नियुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे विद्यार्थी शाळेमध्ये पाठवणार नाही. तर असा व्यवहार आम्ही पारगट शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेचे CO यांच्यापर्यंत केला. पण या कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्या मागणीची काडी मात्रही दखल घेतली नाही. आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली गेली. यामुळे आज संतप्त पालकांनी आपण पत्रकार बांधवाशी संपर्क करून आम्ही सर्वानुमते एक निर्णय घेतला आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत, एक तर तिथं दुसरा शिक्षक असेल तर सर्व विद्यार्थी म्हणून एक शिक्षक शिकवेल किंवा आम्ही सामूहिकरित्या आमच्या विद्यार्थ्यांचे दाखले काढून ग्रामपंचायत किंवा CEO कार्यालयापुढे आमचे विद्यार्थी नेऊन बसवण्यात येतील. मग प्रशासनाने ठरवावं की या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं की काय करायचं. नक्की आम्हाला हे कळना की आमचं पालकांचं चुकतंय का प्रशासनाचं चुकतंय. या दुविधा मनस्थितीमध्ये आज प्रचंड विद्यार्थ्यांचं नुकसान जे होत आहे या नुकसानाकडे ना प्रशासन दखल देत आहे ना आणखीन कुठला अधिकारी राजकीय नेता कोणीही दखल घेत नाही आमची. बरोबर आहे. आपल्या बरोबर इतरही काही पालक वर्ग या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथमतः तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी राहुल दिवेकर. या प्रशासनाविरुद्ध थोडंसं झोपलेल्या जागा करता येतं पण झोपेचा सोंग घेतलेल्या जागा नाही करता येत. हा वस्तुस्थितीचा आढावा या शाळेमध्ये आम्हाला आलेला आहे. आम्ही ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळतोय, पहिल्यांदा केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस यांना सांगण्यात आलं होतं की आम्ही तिथे येतोय. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले त्यावेळेस मॅडमने इथं हजर राहणं उचित होतं. परंतु त्या कळल्यानंतर दुपारनंतर अर्धी रजा घेऊन मॅडम घरी गेल्या. त्यांना काही स्पष्टीकरण द्यायचं ते त्यांना ते स्वतः सिद्ध करताना आलं. तदनंतर त्यांनी आम्ही गट शिक्षण अधिकारी महाजन सर यांच्याशी संपर्क केला असता स्वतः वैयक्तिकरित्या तिथं भेट दिली तर त्यामध्ये आम्हाला स्पष्टीकरण असं देण्यात आलं की आम्ही तुम्हाला त्यांना सक्तीच्या रजेवर संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवून तुम्हाला अतिरिक्त शिक्षक तिथे देत आहोत. ठीक आहे म्हणलं. या मागणीची मान्यता घेऊन आम्ही मुलं शाळेत पाठवण्यास होकार दिला. होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला असं कळलं की मॅडमने रजेवर न राहता इथं येऊन व्हिडिओ काढून घेतला मुलांकडून की मी कशी बरोबर आहे ते.
बरं, हा सिद्ध करण्याचा हे नसून तुम्ही चुकीचे वातावरण याला देत आहात. यामध्ये आमच्या मुलांचं अतोनात नुकसान तर होतंच, परंतु याला वेगळं वळण तुम्ही या ठिकाणी लावत आहात. याला जबाबदार कोण, प्रशासन की पालक वर्ग, हे कधी कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे. आणि आमच्या होत असलेल्या मुलांच्या नुकसानाला कोण जबाबदार आहे किंवा तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का, यावरती आम्हाला लेखी उत्तरे प्रशासनाने द्यावीत. आणि लवकरात लवकर यामध्ये तोडगा काढून विद्यार्थ्यांची सोय अगर या इथे चालू असलेला प्रकार हा थांबवण्यात यावा. बरोबर आहे. आपल्या बरोबर इतरही पालक आहेत, आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी जो काय प्रकार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये सर्व पालक एकत्र झालेत, विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेत जाण्यास नकार दिलाय, त्याबद्दल थोडंसं सांगा. मी संजय दिवेकर, शाळेचा उपाध्यक्ष. सगळ्या पालक लोकांनी हे जे प्रकार चाललंय ते माझ्या कानावरती घातलं. त्यावेळेस मी मॅडमशी विचारपूस केली की मॅडम हा काय प्रकार चाललेला काय. तर मॅडमनी मला विचारलं, सगळी चौकशी केली. नंतर जो माझा मुलगा आहे याला टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर परत मॅडमनी माझ्या मुलाला मारलं. तर त्याच्या पाठीवरती ओळ होते. त्यांनी घरी आल्यावर सांगितलं की असा विषय झाला आहे. मी परत मॅडमला विचारलं, तर मॅडमनी त्याला सेपरेट बसवलं आणि असं उत्तर देण्यात आलं की तुला आणि तुझ्या पप्पाला मी इथं नकोय किंवा मी शिकवलेलं समजत नाहीये. जरी असं करायचं असेल तुम्ही झक मारा, तुमची कुठं मारायचं तिकडं, काय होईल माझी बदली होईल, हे मॅडमकडून मला उत्तर देण्यात आलं. म्हणजे किती गंभीर प्रकार आहे हा, की एका लहान मुलाच्या तोंडावरती जर अशा प्रकारची शिवीगाळ केली जात असेल किंवा अशा प्रकारचे जर वाक्य वापरलं असेल तर या कोवळ्या मनावरती काय परिणाम होईल. आता तुम्हाला मला सांगा, त्याच्यानंतर तुम्ही या संदर्भात मॅडमशी किंवा प्रशासनाशी काय संपर्क साधला का, त्यांच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न केला का? मॅडमशी परत विचारपूस केली तर मॅडम बोलले की मी असं बोललेलं नाहीये. तर ही लहान मुलं एक खोटं बोलेल. सगळे मुलं सांगतात की तुमच्या मुलाला मॅडम अशा बोलला आणि कारण नसताना त्याला मारहाण केलेली होती. मग याची दखल घेऊन आम्ही केंद्र प्रमुखाशी चर्चा केली, त्यांना बोलवलं, त्यांच्याशी रिपोर्ट घेतला. त्या मॅडमला विचारलं मी की तुमचे रजिस्टर चेक करू, तुम्ही मुलांचा अभ्यास का घेत नाही काय, उपाध्यक्षांना त्यांनी विचारलं. तर मला तुम्हाला काय देऊ, याशी उलट उत्तर मला मिळायला लागली. म्हणजे तुम्ही शाळा समितीचे उपाध्यक्ष आहात. हां, मग यानंतर आम्ही विस्तार अधिकाऱ्याशी चर्चा केली. विस्तार अधिकाऱ्याने आम्हाला रिपोर्ट दिला की असं आहे. त्यानंतर आम्ही श्री महाजन सर गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेलो. यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की तुम्हाला नवीन शिक्षक अरेंज करून देतो आणि या मॅडमला सक्तीच्या रजेवर पाठवतो. म्हणून मी सगळ्या पालकांशी चर्चा केली आणि शनिवारी मुलांना सगळ्यांना शाळेत पाठवायचे सांगितलं. सर्व मुलं उत्साही शाळेत आली. शाळेत आल्यानंतर बघितलं तर जुन्या शिक्षिका आहेत, त्यामुळे मुलं पूर्ण नाराज झाली. तरी मी सर्वांना सांगितलं की सोमवारपासून नवीन अरेंज होणार आहे की गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार. आणि आजही तो प्रकार तोच चालू आहे की जुने शिक्षक आहेत आणि तो बोलतात आणि त्यांचे मिस्टर वारंवार माझ्याकडे येऊन मला सांगतात की या मॅडमचं काय करायचं तू सांग, यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचं का यांना दुसरीकडे करायचं तू सांग. मग मी प्रशासनाचा भाग आहे का या पालक वर्गांचा किंवा शाळा समितीचा उपाध्यक्ष आहे, हेच मला समजत नाही आता. म्हणजे ज्या कोण शिक्षिका आहेत या शिक्षकांचे पती तुमच्याकडे येऊन की या शिक्षकाचं काय करायचं हे तुम्हाला सांगा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारतात? हो, वारंवार हा प्रकार मला चालू आहे माझ्याकडे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमच्यावरती दबाव तंत्र कुठेतरी वापरलं जात आहे असं वाटतंय का तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये? दबाव तर पूर्ण राजकीय पुढाऱ्यांचा त्यांचा फोन यायला लागले सगळ्यांचे की हे कुठेतरी थांबव, की हे चांगलं नाहीये, तुला त्रास होईल, हे अशी मला उत्तर यायला लागले सगळं. मग याच्यामध्ये की मॅडमचं राजकीय वर्चस्व जास्त आहे का प्रशासनाचं वर्चस्व जास्त आहे हे आम्हाला समजा अजून काय. बरोबर आहे. आपल्याबरोबर महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आहेत. काय सांगाल, तुमचा पाल्य या शाळेत आहे, कितवीला आहे तुमचा पाल्य या शाळेमध्ये? पहिली इयत्तेला मुलगी आहे, 6 महिने झाले आता आलेली मुलगी. तर पहिलं म्हणजे शिकवलेलं मुलांना समजत होतं, नंतर आम्हाला अचानक समजलं की मिस बदली करून गेलेले आहेत, दुसऱ्या मिस आलेत. पहिल्या दिवशी म्हणजे मिस आल्यानंतर मिसचं काम काय असतं, मुलांची पहिल्यांदा ओळख करून घेणे किंवा त्यांचा अभ्यास कुठपर्यंत हे. तर त्या पहिल्या दिवशी मुलांना मारहाण चालू केली. नंतर मग आम्ही सोमवारी मॅडम सोबती संवाद साधला की मॅडम तुम्ही मुलांना मारतायत, पहिलीतली मुलं घाबरतायत. तर मग त्या मुली म्हटल्या मारलं, तर मॅडम म्हटलं नाही मारलं. तर मग मी माझ्या स्वतः मुलीला बोलून घेतलं, मिसनी मारलं का, तर मॅडम म्हटलं मी मारलंच नाही. तर मग माझ्या स्वतः मुलीने सांगितलं हो मम्मी मला 3 फटके मॅडमनी मारले. त्याच्यानंतर मुलगी आहे नाही. मग नंतर आणखी मुलांना मारहाण चालू झाली आणि सांगितल्यानंतर मग घरी सांगितलं, मुलं त्या मुलांकडे लक्ष द्यायला मॅडम ही करायला लागल्या, सेपरेट बसवायला लागल्या किंवा अभ्यास द्यायला नाही. अभ्यास दिला तर अपूर्ण अभ्यास त्यांचा. आम्ही अभ्यास घ्यायचा कसं, त्या मॅडमनी स्वतः वहीत लिहून दिला पाहिजे ना अभ्यास काय आहे काय नाही. ते एका मुलीला समोर घ्यायला लावतात, मग त्या मुलीचं अक्षर आम्हाला समजत नाही. आम्ही पालकवर्गांनी कसा अभ्यास घ्यायचा त्यांचा?
बरोबर आहेत. आपल्याकडं इतरही महिला भगिनी या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगाल, कितवीत आहे तुमचा पाल्य या ठिकाणी आता? माझा एक चौथीला आहे आणि एक दुसरीला आहे. पण चौथीला जो आहे तो शितोळे मॅडमच्या वर्गामध्ये आहे आणि तो म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी मंथनच्या परीक्षेमध्ये 3रा क्रमांक काढला होता जिल्हा परिषदेत. आणि आता त्याच्यावरती इतका ताण आलाय की कुठल्याही प्रकारचं 15 दिवसामध्ये त्यांनी नवीन मिस आल्यापासून त्यांनी एकही विषयाचा कधी मंथनचा अभ्यासच घेतला नाही. आणि दुसरा विषय जर दिला तर 4-4 धड्यांचे एकत्र अभ्यास द्यायचे. मग लिखाण काम करायचं म्हटलं की मग मुलांचा हात दुखायचा. आणि शिवाय त्या स्वतः बसून राहायच्या आणि दुसऱ्या मुलांना सांगायचे फळ्यावरती लिहून द्या. आणि फळ्यावरती एका मुलीने लिहून दिलं, अक्षरशः त्या मुलीचा सुद्धा हात दुखायला लागला. आणि जे आमच्या म्हणजे मैत्रिणी आम्ही आहोत, ज्या मुली आमच्या शाळेत आहेत मुलं, त्या सगळ्यांच्या पालकांचं हेच म्हणणं आहे की खूप मिस अभ्यास देतात आणि लिहून लिहून लिखाण करून पूर्ण त्यांचे हात दुखून आले. आणि शिवाय त्यांचं झोपण्यावर लक्ष नाही, उठण्यावर लक्ष नाही, खाण्यापिण्यावर नाही. कारण आणखीन त्यांची मुळात इतकी चिडचिड व्हायला लागली मुलांची की ते घरी सुद्धा राहतात आणि घरी शाळेत यायचं म्हटलं की नको म्हणतात, आम्हाला शाळेतच नाही जायचं, लय मिस अभ्यास देतात आणि शिकवलेलं समजत नाही. एखादं गणित जरी शिकवलं तर त्यांनी फळ्यावरती सोडवून दाखवायचं की कशा प्रकारे आपण हे गणित सोडवतोय आणि इथून पुढे बाकीचे गणित सोडवून आणा. पण त्यांनी ते तसं न करता डायरेक्ट त्यांना लिहायला सांगितलं की ह्या धड्याचे गणित सोडवून आणा. ते गणित सोडवून आणायला सांगितल्यास एकाही मुलाला ती गणित जमली नाही. मग त्यावरती आम्ही त्यांना म्हटलं, मीटिंग झाली त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुम्ही असं नका करू मिस, त्यांना एखादं गणित सोडवून दाखवा जेणेकरून त्यांना बाकीची गणित सोडवता येईल. चौथीचा जरी मुलगा असला तरी 5वी-6वीची गणित सोडवू शकेल ह्याचा आपण अंदाज नाही घेऊ शकत. जर तुम्हालाच येत नसेल तर मुलांनी कसं सोडवायचं, म्हणून त्यांना आम्ही म्हटलो. बरोबर आहे. म्हणजेच मुलांच्या मनामध्ये शाळेविषयी भीती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्या ज्यावेळेस तुमची मीटिंग झाली, मीटिंगमध्ये त्या मॅडम पण असतील, तर मॅडमचं म्हणणं काय होतं त्याच्यामध्ये, नक्की काय मॅडम बोलल्या वगैरे, काय विषय झाला? मॅडम त्या दिवशी मीटिंग मध्ये मॅडम आल्याच नाहीत. त्यांचे मिस्टर आले, त्यांनी सांगितलं की आमच्या मिसेस जरा म्हणजे डिफरंट मध्ये गेल्या, त्यांना खूप ताण आलाय, टेन्शन आलंय आणि त्यांनी जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर मग तुम्ही जरा एवढं बार संधी द्या, असं करा तसं करा. आम्ही म्हंटल सरांना तुमचे मिसेस म्हणजे त्या मॅडम जर डिफरंट मध्ये जात असेल तर हा विचार करा, आमची मुलं तर अजून लहान आहेत, मग त्यांनी किती डिफरंट मध्ये जायचं. मग आम्ही म्हणत नाही की तुमच्या म्हणजे शितोळे मॅडम ना असं करा किंवा तसं करा, फक्त आम्हाला बदली हवाय. आमचं त्यांच्या बरोबर आहे. इतर त्यांच्या जीवाचं बरं वाईट करावा किंवा त्यांनी त्यांची प्रकृती बिघडावी किंवा त्यांनी ऍडमिट व्हावं किंवा काही व्हावं त्यांच्या जीवाचं, आम्हालाही असं वाटतं. बरोबर आहे, तुम्हालाही तसं काय वाटत नाही आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असल्यामुळे त्या प्रकारामध्ये तुम्ही त्यांच्या बदलीसाठी फक्त प्रयत्न करतायत. बरोबर आहे. आपल्या बरोबर शाळेचे उपाध्यक्ष पण आहेत, त्या मीटिंगमध्ये उपाध्यक्षही होते आणि ज्या काही मॅडम आहेत त्या मॅडमचे पतींबरोबर, मिस्टरांबरोबर या सरांचंही बोलणं झालेलं आहे. तर काय सांगाल तुम्ही, काय तुमची चर्चा झाली होती? मॅडमच्या मिस्टरांशी बोलणं झालं, त्या सरांकडून असं उत्तर आलं आम्हाला की मॅडम मेंटली थोड्या हॅरेसमेंट झालेली आहे, डिप्रेशनमध्ये जास्त गेलेले आहेत. जर त्यांनी काही बरं वाईट केलं तर याला जबाबदार कोण राहील, हे तू राहणार का, ह्याचं उत्तर तू मला दे. मग मला हे समजत नाहीये की मॅडम आज 20-22 वर्ष झालं सर्व्हिस करतात आणि ह्या छोट्याशा कारणामुळे मॅडम डिप्रेशनमध्ये जात असतील तर ही लहान मुलं आहेत, 5-6 वर्षाची, 7 वर्षाची, काय यांचं काय कंडिशन होईल, तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? सर घेतील का प्रशासन घेईल? त्या मीटिंग मध्ये तुम्हीही उपस्थित होतात, तर काय झालं त्या मीटिंग मध्ये किंवा कशा प्रकारे ती मीटिंग झाली? थोडस घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही एक पालक मीटिंग ठेवली होती. सदरील मीटिंग मध्ये आम्ही काही कोणाला इन्व्हिटेशन त्यांच्या बाबतीत दिलं नव्हतं, पण त्यांचे मॅडमचे शिक्षक पती त्या ठिकाणी आले. आमचे वैयक्तिक ते शिक्षक होते, त्या नात्याने त्यांनी आम्हाला एक संधी मागण्याचा प्रयत्न केला. जरूर आम्ही म्हणलं मॅडमला संधी दिली असती, पण आमचे जे हे चालू आहे ह्या बाबतीत वेगळं वळण व्हायला लागलं. बरं, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मॅडम पलीकडल्या वर्गात होत्या, त्या प्रूव्ह करण्यासाठी अलीकडे येऊन थोडंसं बोलू शकत होत्या की बाबा मी कशी चुकीची आहे किंवा नाही हे स्वतःला सिद्ध करू शकत होत्या आणि पालक वर्गापुढे थोडंसं 2 शब्द मांडू शकत होत्या. पण तसं न करता त्यांनी स्वतःचा इगो आडवा आणून या ठिकाणी हजर झाले नाहीत आणि मुलांना वेठीस धरणं वगैरे चालू आहे आता. आणि जर काही या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहील? प्रशासन राहील, तर नसेल राहणार तर ते सोय लावावी याची.
बरोबर आहे. म्हणजे जी काय पालक सभा होती, पालक सभेमध्ये ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं, परंतु ते शिक्षक उपस्थित न होता त्यांचे पती मात्र या पालक सभेमध्ये उपस्थित राहिले आणि त्या मॅडम त्या ठिकाणीच प्रत्यक्ष असताना देखील त्या मॅडम मीटिंगमध्ये सहभागी झाल्या नाहीत, असं म्हणणं या ग्रामस्थांचं आहे. आदिराव चतुल दिवेकर. कितवीला आहेस? पहिली. बर, या ज्या नवीन मॅडम आल्यात त्या कशा प्रकारे शिकवतात रे तुम्हाला? मारते आणि अभ्यास चेक करत नाही. मारतात आणि अभ्यास पण चेक करत नाही. हा आणि हम्म. मी खूप भीती वाटते. कशाची भीती वाटते? काय करतात मिस नक्की? सारखी खवळतात आणि सारखे खवळतात आणि मारतात. हा. बाळा तू कितवीला आहेस? पहिलीला आहे. पहिलीला आहेस? हो. बर, या मिस ज्या काही नवीन मिस आलेल्या आहेत तुम्हाला त्या आवडतात का तुम्हाला? नाही. का बरं? त्या मिस आम्हाला खूप हाणतात. खूप हाणतात? हो. अजून काय करतात? त्या मिस आमचा अभ्यास चेक करत नाही आणि अभ्यास पण देत नाही आम्हाला घरी. अच्छा. आणि त्या मिसने काहीतरी तुझा बाळा व्हिडिओ पण बनवला होता. हो. काय व्हिडिओ बनवला होता? त्या मिस म्हणलं तुम्ही आम्हाला घाबरता का? हा, मग तू काय सांगितलं? आम्ही म्हणलं हो. हा, आणि मग तू घरी जाऊन सांगितलं का हे? हो. मग घरचे काय म्हटले? मम्मी म्हणली की मी मिस बरं बोलते. अच्छा, बर बर. अजून काय सांगितलं मिसनी? मिस म्हणलं तुम्हाला मी हाणते का? हा. आणि तुम्ही मला घाबरता का? असं सगळं म्हणले. अच्छा, बर बर बर. अजून कोण बोलतोय बाळा? चला या पुढं, ये पुढं, ये पुढं. ये पुढं. बाळा, ज्या नवीन मिस आल्यात त्या कशा आहेत बरं? त्या आम्हाला खूप वराटतात आणि आमच्या घरचा अभ्यास चेक करत नाही. अच्छा, घरचा अभ्यास चेक करत नाही आणि ओरडतात. हा. अजून हाणतात वगैरे का तुम्हाला? हो, हाणतात आणि वराटतात. आणि शिकवतात कशा त्या शाळेमध्ये एकंदरीत? ते फक्त धडा वाचन घेतात आणि फक्त त्या म्हणतात की 4 पानांचा धडा असतो ते फक्त वाचन घेतात आणि म्हणतात की जा त्याचे प्रश्न उत्तरे शोधा. अच्छा, म्हणजे ते तुम्हालाच प्रश्न उत्तर शोधायला सांगतात. बर. बाळा कितवीला आहेस तू? पहिली. नाव काय तुझं? राजवीर सचिन देवकर. अच्छा. ज्या नवीन मिस आहेत आवडतात का तुला? नाही. का बरं? काय करतात त्या मिस? मारत्यात, हाणत्यात. होय. खवळतात का? हा. किती ओरडतात? लय. लय ओरडतात का? भीती वाटते का मिसची तुला? हा. हा. बरं, अभ्यास घेतात का तुमचा मिस? हा. हा, घेतात. कसा घेतात? लिहायला सांगतात का तुम्हाला? लिहायला वाचायला? हा. अच्छा, कुणाला तरी लिहून द्यायला लावतो. बर, ठीक आहे. अजून कोण बोलणार आहे का बाळांनो? या जरा इकडे या. असे चला या. चल 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 इकडे सरक. कोण? या. हा बाळा, नाव सांग तुझं. देवांश दत्तात्रय दिवेकर. देवांश दत्तात्रय दिवेकर. बर. या नवीन देवांश दत्तात्रय दिवेकर. बर. ज्या काही नवीन मिस आलेत त्या मिस कशा प्रकारे शिकवतात रे तुम्हाला? नीट नाही शिकवत, हाणत्यात, मारत्यात. अच्छा. नुसत्या मोबाईलवर पण बोलतात. मोबाईलवर बोलतात? म्हणजे वर्गात तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवायच्या आधी मोबाईलवर बोलतात का शिकवतानाच मोबाईलवर बोलतात? शिकवताना मोबाईलवर बोलतात. शिकवतानाच मोबाईलवर बोलतात. मग तुम्ही काय मिसला सांगितलं का नाही आम्हाला शिकवा वगैरे आधी? काय नाही. मग आणि तसं जर काय बोललं तर मग मिस काय करतात? हाणत्यात लय. लय आणतात का? बर 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 बर. तुमचं सांग, नाव काय तुझं? श्रीवर्धन आनंद दिवेकर. बर. जे काही नवीन मिस आलेत बघा बाळांनो तुम्हाला आता, त्या मिस आवडतात का रे? नाही. का? काय करतात त्या मिस? धडा घेतात, वाचायला सांगतात आणि धडा शिकवायचं म्हणलं की अर्ध्या शॉर्ट फॉर्म मध्ये शिकवतात, पूर्ण नाही शिकवत, समजून नाही सांगत. आणि त्या दिवशी ह्याची चुकी नव्हती तरी लगेच कुणाचं तरी ऐकलं आणि समजून न घेताच मारलं. अच्छा, कुणाला मारलं? ह्याला. तुला मारलं का? हो. तुझं नाव काय आहे? शिवन संजय दिवेकर. का मारलं बरं तुला? कारण नसताना मारलं. कारण नसताना मारलं? हो. मग तू काय बोलला का नाही त्यांना? नाही. मग घरी सांगितलं हो. मम्मी पप्पाला? हो. बर. मग काय म्हटले मम्मी पप्पा? मम्मी पप्पा म्हणले की मी सोबत बोलते आणि सांगतो. काय झालं पुढं? मिस म्हणले की कधी सांगायचं नाही अजिबात.
अच्छा, म्हणजे मिसनी तुला सांगितलं की घरी काय सांगायचं नाही म्हणून. बर बर. मग तू सांगितलं का घरी हे? हो. पप्पा मग बोलले का मिस बरोबर? हो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.